बजेट हे इंडियासाठी नवीन गोष्ट नाहीये. पहिली समजू इन्कम टॅक्स एवढा महत्वाचा काय सरकारच्या दृष्टीने. सरकार कायदा आणतं कसं? यावेळी अपेक्षा अशी होती की जे लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे यांच्या दरांमध्ये थोडीशी सवलत मिळावी किंवा कमी मिळावी. नमस्कार, महा MTB गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस आणि माझ्याबरोबर कॅमेरावर आहे सिद्धेश आणि सेजल. 1 फेब्रुवारी 2026 अर्थात रविवार, त्या दिवशीचं हे बजेट म्हणजे संडे बजेट म्हणून ओळखलं गेलंय. यात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली, पण एक मुद्दा असा होता ज्याच्यामध्ये चर्चा झाली नाही, पण न चर्चा होताच हा मुद्दा चर्चेत आहे आणि तो म्हणजे इन्कम टॅक्स अर्थात आयकर. इन्कम टॅक्सचे स्लॅब जैसे थे आहेत, पण ह्याच्यात खरंच बदल झालेत का? आयकर विभागानं हे करताना कोणत्या गोष्टीची दखल घेतली, हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत इंटरनॅशनल आणि इंडियन टॅक्स कन्सल्टंट ओंकार कामत यांच्याशी. ओंकार सर, तुमचं महा MTB मध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार. अर्थसंकल्प हा मोठा शब्द आहे. आपल्या सर्वांसाठी हा शब्द म्हणजे बजेट. तर मुळात बजेट हा शब्द कानावर पडला तरी बजेट म्हणजे नक्की काय आणि बजेटची पार्श्वभूमी आणि हिस्ट्री काय आहे? बजेट म्हणजे सरकार कुठून किती उत्पन्न कमवतं आणि किती ते खर्च करतं हेच आहे. जे सर्वसामान्य माणसाच्या घरी बजेटची डेफिनेशन असते ती सरकारसाठी मोठी डेफिनेशन आहे. ह्या वर्षी सरकारने 53.5 लाख करोड रुपयाचं बजेट सादर केलंय. ओके. यात ते सांगतं इन्कम कुठून येतं, सरकारला इन्कम कुठून येतं, तर वेगवेगळ्या टॅक्सेस मधनं येतं, RBIच्या डिव्हिडंड्स मधनं येतं. आणि खर्च कुठे करतं सरकार, तर पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवर करतं, रोडवर करतं, हायवेजवर करतं, वेगवेगळे कॉरिडॉर्स प्रोजेक्ट करण्यावर करतं. यावेळीचा पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च यामध्ये सरकारने 12.2 लाख करोडची वाढ केलेली आहे. बर. त्यामुळे सरकार ह्यामध्ये फार म्हणजे सरकार पूर्ण जे खर्च करतं ते विचार करून करतं. ह्या बाबतीत बजेट हे इंडियासाठी नवीन गोष्ट नाहीये. बर. 1860 साली सर जेम्स विल्यमसन यांनी पहिलं बजेट भारतात सादर केलं. अच्छा. आणि स्वतंत्र काळानंतर पहिलं बजेट हे RK चेट्टींनी सादर केलं. ओके. मोरारजी देसाईंनी 10 वेळा इन्कम टॅक्सचं बजेट प्रेझेंट करून रेकॉर्ड बनवलाय. तर फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारमण यांनी 90 वेळा हे बजेट प्रेझेंट केलं. बरोबर. त्यांनी फिस्कल डेफिसिटमध्ये 4.4 वरून 4.3 वर आणायचं लक्ष ठेवलंय. तर GDP ग्रोथमध्ये 7.7% वरून 7.5% वर न्यायचं ग्रोथ रेट न्यायचं लक्ष ठेवलेलं आहे. म्हणजे सारांश सांगायचा तर विकासाभिमुख आणि फायनान्शियल डिसिप्लिनचं बजेट निर्मला सीतारामन यांनी सादर केलेलं आहे. सर, तुम्ही आता मला सांगितलं की बजेट म्हणजे नक्की काय, तर बजेट म्हणजे सरकारने केलेली तरतूद असं आपण म्हणू शकतो की सरकारला जो पैसा येतो तो कुठेतरी तो लावतो, या हिशोबाने बजेट आहे. या बजेटमध्ये आता आपण ज्या मुद्द्यावर आज गप्पा मारणार आहोत तो महत्वाचा आणखीन एक मुद्दा म्हणजे इन्कम टॅक्स. याच्यावरती सगळ्या सर्वसामान्यांचं लक्ष लागलेलं असतं. तर इन्कम टॅक्स म्हणजे नक्की काय आणि इन्कम टॅक्सची पार्श्वभूमी काय आहे? पहिली समजू इन्कम टॅक्स एवढा महत्वाचा काय सरकारच्या दृष्टीने. बर. सरकारसाठी फायनान्शियल इयर 25-26 जे लक्ष आहे इन्कम टॅक्स कडून येणाऱ्या रेव्हेन्यूचं, हे ग्रॉस टोटल कलेक्शन 25 लाख करोडचं आहे. बर. आणि त्यातला डिसेंबर 25 पर्यंत ऑलरेडी सरकारने ग्रॉस टोटल कलेक्शन हे 20 लाख करोडचं केलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे मोस्ट प्रोबॅबली एंड ऑफ द इयर पर्यंत ते त्याच्या वरतीच पोहोचणार. हे महत्व आहे इन्कम टॅक्सचं. पण आता आपण हे समजूया इन्कम टॅक्स भारतात नवीन नाहीये. बर. आधीपासून होता. म्हणजे जुन्या काळापासून अगदी मनुस्मृती आणि चाणक्यांचं अर्थशास्त्र ह्याच्यामध्ये सुद्धा इन्कम टॅक्सचा मेन्शन आहे. ओके. ज्याला त्यांनी काय सांगितलं, व्यापारावर कर लावा, म्हणजे व्यापाराच्या उत्पन्नावर, ज्याला आज आपण इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन म्हणतो. जमिनींच्या व्यवहारावर कर लावा, म्हणजे ज्याला आज आपण इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन म्हणतो. ओके. तेव्हापासून इन्कम टॅक्स आहे. पण भारतात इन्कम टॅक्स हे प्रॉपर हे 1860 साली ज्यांनी पहिलं बजेट प्रेझेंट केलं सर जेम्स विल्सन ह्यांनीच पहिलं इन्कम टॅक्स इंडियामध्ये आणला. जो 1857 सालचा उठाव झाला स्वातंत्र्यासाठी, त्याच्यामध्ये इंग्रज सरकारला फार मोठं नुकसान भरावं लागलं.
नुकसान झालं इंग्रज सरकारचं. त्याच्यामुळे 1860 साली त्यांनी पहिल्यांदा इन्कम टॅक्स इंडियामध्ये आणला. ओके. त्यानंतर काही काळानंतर हा ऍक्ट अबॉलिश झाला. 1886 मध्ये परत आला. काही ह्याच्यानंतर तो अबॉलिश झाला. बर. 1918 म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर इन्कम टॅक्स इंडियामध्ये परत आला आणि काही काळाने तो अबॉलिश झाला. पण 1922 साली जो इन्कम टॅक्स ऍक्ट आला तो लँडमार्क होता. बर. त्याने 1961च्या इन्कम टॅक्स ऍक्ट साठी बेस क्रिएट केला. ओके. स्वातंत्र्यानंतर 14 ते 15 वर्ष इन्कम टॅक्स ऍक्ट 1922च चालू होता. ओ. बर. 1 एप्रिल 1962 सालापासून इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 इंडियामध्ये लागू झाला. ओके. पण त्याचा कार्यकाल आता समाप्त व्हायला आलाय. 31 मार्च 2026 साली इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 चा कार्यकाल संपतोय आणि 1 एप्रिल 2026 पासून नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट चा कार्यकाल सुरू होतोय. तुम्ही आता म्हणालात की हे दोन्ही कार्यकालांची एकाची समाप्ती होतीये आणि 2025 हा नवीन ऍक्ट सुरू होतोय. जुना कायदा काय होता आणि नवीन कायद्यात काय तरतुदी आहेत? बरोबर आहे. आपण त्याच्यासोबत समजूया सरकार कायदा आणतं कसं. बरं. पहिली इन्कम टॅक्स ऍक्ट 25 आला, पण त्याने आणला कसा. कुठलंच सरकार असाच सर्वसामान्य जनतेवर टॅक्स लावू शकत नाही. ओके. त्याच्यासाठी संविधानातून परवानगी असावी लागते. ओके. इन्कम टॅक्स साठी एंट्री नंबर 82 मधनं 7 शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूट मधनं केंद्र सरकारला परवानगी आहे बर. की तुम्ही काय इन्कम टॅक्स लावा अच्छा. सर्वसामान्य जनतेवर. बर. त्याच्यानंतर हे बिल जे असतं फायनान्स ऍक्टचं जे बिल आहे ते लोकसभामध्ये, त्यानंतर राज्यसभामध्ये आणि त्याच्यानंतर माननीय राष्ट्रपतींच्या सहीला जातं. बर. ओके. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचं लक्ष ठेवलं की कुठल्याच सरकारला प्रोसिजर इम्प्लिमेंट करण्यासाठी कधीच त्रास होऊ नये. आता कसा, उदाहरणार्थ ऍक्ट बनतो आणि ऍक्ट मध्ये काही चेंजेस करायचे असतील ना तर प्रत्येक वेळी लोकसभा आणि राज्यसभेची परवानगी गरजेची आहे. ओके. पण ते प्रत्येक वेळी सेशन मध्ये असतात असं नाही. मग काय करायचं म्हणून सरकारने एक अपेक्स बॉडी बनवली. इन्कम टॅक्स साठी सीबीडीटी, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस बनवला. ओके. ते सगळं प्रोसिजरल पार्ट गव्हर्न करतं. म्हणजे काय, कायदा बनवणार केंद्र सरकार आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणार सीबीडीटी, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. जसं काय करतं सीबीडीटी, आपण काय करतं हे समजूया. सीबीडीटी काय करतं, क्लॅरिफिकेशन आणतं, नोटिफिकेशन आणतं. जेव्हा जेव्हा प्रोसिजरल पार्टमध्ये काही टेक्निकल डिफिकल्टी क्रिएट होते तेव्हा ते येऊन सांगतं की असं करायचं. ओके. आपण एक उदाहरण समजूया म्हणजे कसं सीबीडीटी काम करतं, सरकारने किती हुशारीने मेकॅनिझम बनवलंय हे कळेल. एखादा व्यक्तीचा वाढदिवस हा सपोज माना 1 एप्रिल 2026 ला असेल आणि त्याचं बर्थ डेट असेल 1 एप्रिल 1966. ओके. आता तो हा त्याचा 60वा वाढदिवस आहे. पण ह्यात प्रॉब्लेम असा आहे की फायनान्शियल इयर 25-26 आहे, हे 31 मार्चला संपतं आणि फायनान्शियल इयर 26-27 सुरू होतं. मग सिनियर सिटीझन कुठल्या वर्षात म्हणायचं. अच्छा. 1 एप्रिलला आलं, काही लोकांचं म्हणणं होतं नाही 26-27 मध्ये म्हणायचं, काही लोकांचं म्हणणं होतं नाही 25-26 मध्ये म्हणायचं. सीबीडीटीने ह्याचं लॉजिक सांगितलं आणि सांगितलं 25-26 मध्येच त्याला सिनियर सिटीझनचा बेनिफिट द्या. हे आहे सीबीडीटीचं महत्व. ओके. इन्कम टॅक्सचे फॉर्म्स आणतं कोण, आणतं सीबीडीटी आणतं. काही प्रोसिजरल डिफिकल्टी आल्या सीबीडीटी त्याला गाईड करतं. ओके. आणि जे आता नवीन ह्याच्यामध्ये 1961चा जो कायदा होता आणि 2025च्या कायद्यामध्ये काय फरक आहे. सरकारने एकच धोरण बनवलं, इझी टू यूज फॉर प्रोफेशनल्स अँड टॅक्स पेयर्स. ओके. जुन्या ऍक्ट मध्ये 800+ सेक्शन्स होते. नवीन ऍक्ट मध्ये 536 सेक्शन आहेत जे 23 चॅप्टर मध्ये डिवाइड केलेत. म्हणजे 536 जे सेक्शन्स आहेत ते 23 चॅप्टर मध्ये डिवाइड केलेत अलॉंग विथ द 16 शेड्युल्स.
बर त्याच्यासोबत सरकारने काय केलं, फेसलेस असेसमेंट जे आता पण आहे पण त्याला जास्ती प्रमोट करते. बर फेसलेस असेसमेंटचं महत्व ते काय, की उदाहरणार्थ मी मुंबईमध्ये राहतो हम्म. पण कामानिमित्त लंडनला असतो, काही रिटर्न्स भरतो, सगळं भरतो, काही डिफिकल्टी आली, मला 1000 वेळा इन्कम टॅक्स मध्ये फेऱ्या मारायला नको, ओके. सगळं ऑनलाईन होणार. ओके. आणि जर तुम्हाला भेटायचंच असेल तर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा ऑप्शन सुद्धा ओपन केलाय. त्याच्यासोबत व्हर्च्युअल डिजिटल असेट, क्रिप्टो करन्सीज ह्याचा सुद्धा समावेश या ऍक्ट मध्ये केलेला आहे. म्हणजे जे बदल होत आहेत जागतिक ह्याच्यामध्ये त्याच्याबद्दल सरकार अवेअर आहे, ओके. ते इन्क्लूड करतंय नवीन ऍक्ट मध्ये. बर हेच त्याचं हे आहे. ओके. आपण आता जे बोलतो आहोत की 2025चा नवीन ऍक्ट 2025-26चा ऍक्ट आला आणि आधीचा ऍक्ट आता पूर्णत्वास आलेला आहे. मुळात इन्कम टॅक्स म्हणजे आयकर हा कुठल्या कुठल्या गोष्टींवर लागू होतो? कारण आपण इन्कम टॅक्स भरतो म्हणजे नक्की काय करतो हे सर्वसामान्यांना माहिती नाही किंवा लोकांना कळत नाही. तर इन्कम टॅक्स कशा कशावर लागू होतो? पहिली ह्याच्यामध्ये इन्कम टॅक्स जे आहे हे इन्कम हे माणसाचं असतं, म्हणजे पर्सनचं असतं. एकतर इन्कम पाहिजे, दुसरा पर्सन पाहिजे. ओके. ऍक्ट मध्ये दोन्ही डिफाईन्ड आहे. पर्सन म्हणजे कोण, आपण पहिली पर्सन समजूया. पर्सन कोण आहे? पर्सन म्हणजे इंडिव्हिज्युअल. HUF पार्टनरशिप फर्म इन्क्लुड्स LLP, ओके. कंपनी, AOP, BOI, ट्रस्ट, कोऑपरेटिव्ह सोसायटी, हे पर्सन झाले इन्कम टॅक्स मध्ये. ओके. म्हणजे ह्यांचं इन्कम टॅक्सेबल आहे आणि इन्कम पण डिफाईन आहे. इन्कमला सरकार 5 हेड्स मध्ये डिवाइड करतं. ओके. पहिलं म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरी, दुसरं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, ओके. तिसरं इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, चौथं इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन्स आणि पाचवं इन्कम फ्रॉम अदर सोर्स. ओके. आता आपण प्रत्येक ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं थोडं विस्तृत सांगतो की काय असतं. इन्कम फ्रॉम सॅलरी जे आहे ह्याच्यासाठी एम्प्लॉय रिलेशनशिप असणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे तुम्ही कोणाकडे वर्किंग आहात, जॉब करताय असं. ओके. दुसरं आहे हाऊस प्रॉपर्टी. हाऊस प्रॉपर्टीमध्ये आपण जे प्रॉपर्टी रेंटवर देतो त्याला आपण हाऊस प्रॉपर्टीमध्ये पकडायचं. आता ह्याच्यामध्ये आहे, समजा एखाद्या व्यक्तीकडे 2 पेक्षा 1 की पेक्षा जास्ती प्रॉपर्टी आहेत आणि तो रेंटवर देतो, तर जे दुसऱ्या प्रॉपर्टीचं रेंट आहे त्याला इन्कम टॅक्स टॅक्सेबल मानतं. ओके. आणि आता ह्याच्यामध्ये लोकांचं असंही म्हणणं असतं, सर आम्ही प्रॉपर्टी देतच नाही पण माझ्याकडे 1-2 म्हणजे बेसिकली 2 पेक्षा जास्ती प्रॉपर्टी आहेत, तरी सुद्धा सरकार सांगतं नाही, आम्ही त्याला डिम लेट आउट मानणार. बर. डिम लेट आउट म्हणजे काय, तुम्ही लेट आउट रेंट आउट करू नका पण ह्याच्यासाठी 2 पेक्षा जास्ती प्रॉपर्टी असणं गरजेचं आहे. बर. डिम लेट आउट, उदाहरणार्थ माझी प्रॉपर्टी दादरमध्ये आहे, तुमचं तिकडे गव्हर्नमेंट काय करतं, तिकडचा फेअर व्हॅल्यू रेंट किती आहे, फेअर रेंट किती आहे, समजा महिन्याला 45,000 रुपये आहे, ते आम्ही तुम्हाला इन्कम पकडणार. पण सरकारला कळतं की त्याच्यासोबत खर्च पण आहेत. मग सरकार काय म्हणतं, ठीक आहे 1 लाख रुपये तुमचं अॅन्युअल इन्कम आहे ना, रेंट आहे ना, आम्ही त्याच्यात तुम्हाला 30% फ्लॅट डिडक्शन देतो, म्हणजे 70,000 जे आहे त्यावर टॅक्स भरा. पण त्याच्यासोबत तुम्ही म्युन्सिपल टॅक्सेस पेड केले असतील, म्हणजे BMCचे लोकल टॅक्सेस, त्याचं सुद्धा डिडक्शन तुम्हाला मिळेल. ओके. इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, ह्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस करा, बिझनेस आणि प्रोफेशन डिफाईन्ड आहे, जसं की CA, ICWS, CS, लॉयर्स, डॉक्टर्स, हे जे करतात ह्याला आम्ही प्रोफेशन मध्ये म्हणतो आणि बाकी सगळे बिझनेस मध्ये आहेत. ओके. बिझनेसला खर्च अलाउड असतात, जे बिझनेसमध्ये तुम्ही नॉर्मल ह्याच्यात खर्च करता म्हणजे बिझनेस पर्पजसाठी किंवा प्रोफेशन पर्पजसाठी, ते अलाउड आहेत. त्यानंतर येतं कॅपिटल गेन. हा सगळ्यात आवडता हेड आहे लोकांचा, कारण ह्याच्यात सध्या बहुचर्चित आहे हा हेड. बरोबर आहे. पहिली गोष्ट, कॅपिटल असेटवरच कॅपिटल गेन लागतो, म्हणजे त्याच्यासाठी पहिली गोष्ट कॅपिटल असेट असणं गरजेचं आहे. कॅपिटल असेट हे सरकारने डिफाईन केलंय. काय तुमचा फ्लॅट कॅपिटल असेट आहे? हो आहे. कमर्शियल शॉप आहे. शेअर्स आहेत? आहे. म्युच्युअल फंड्स आहे. क्रिप्टोकरन्सी आहे. बर. टेनन्सी, पागडी आहे. ओके. कॅपिटल असेट आहे. ड्रॉइंग आहे? हो आहे. बरोबर. पेंटिंग आहे? हो आहे. स्कल्पचर, आर्किओलॉजिकल कलेक्शनला सुद्धा असं भरपूर लिस्ट आहे की काय काय आम्ही कॅपिटल असेट मानतो. पण ह्याच्यामध्ये
प्रत्येक गोष्ट समजायची आहे, ह्याच्यामध्ये समजण्यासारखं भरपूर आहे, कारण ह्याचा रेफरन्स पुढे पण येणार आता. बरोबर. आता उदाहरणार्थ तुम्ही इक्विटी शेअर्स घेतले किंवा इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड्स घेतले, हम्म. तर जे त्याचं पिरियड ऑफ होल्डिंग जे आहे जर 12 महिन्यापेक्षा जास्ती असेल हम्म. तर त्याला आम्ही लॉंग टर्म असेट म्हणतो, ओके. आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्याला आम्ही शॉर्ट टर्म असेट म्हणतो. ओके. क्लासिफाय करायचं कारण हे हम्म. त्याचं टॅक्स रेट वेगळं आहे. ओके. उदाहरणार्थ इक्विटी शेअर्स आणि इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडचा जो टॅक्स रेट आहे लॉंग टर्म साठी तो 12.5% आहे, ओके. आणि जो शॉर्ट टर्म असेल तर 20% आहे. बर. हेच जर इममुव्हेबल प्रॉपर्टी असेल, म्हणजे तुमचं शॉप, कमर्शियल शॉप किंवा हाऊस प्रॉपर्टी असेल, हम्म. तर पिरियड ऑफ होल्डिंग जे आहे ते मोर दॅन 24 मंथ्स पाहिजे लॉंग टर्म म्हणण्यासाठी, ओके. आणि शॉर्ट टर्म म्हणण्यासाठी लेस दॅन 24. ओके. आणि बाकी कुठलाही कॅपिटल असेट असेल हे 2 वरचे सोडून, हम्म. तर पिरियड ऑफ होल्डिंग शुड बी मोर दॅन 36 मंथ्स ओके. टू क्लासिफाय ॲज अ लॉंग टर्म. बाकीचे सगळे शॉर्ट टर्म, म्हणजे लेस दॅन 36 मंथ्स असेल तर शॉर्ट टर्म धरणार आम्ही. सो आपण कुठल्याही प्रकारची गुंतवणूक केली तरी तुम्हाला त्याच्यावरतीही इन्कम टॅक्स द्यावा लागतो. शेअर्स मध्ये जेव्हा बरोबर. तुम्ही विकाल तेव्हा. बरोबर. पण ह्याच्यामध्ये सरकार बेनिफिट सुद्धा देतं. जर तुम्ही लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला तुम्हाला फ्रॉम इक्विटी शेअर्स हम्म. और इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड, 1,25,000 पर्यंतचा जो गेन आहे तो माफ आहे. अच्छा. ओके. आपण पुन्हा एकदा बजेटकडे येऊयात. आपण इन्कम टॅक्सवर बोलतोच आहोत, ही चर्चा आपण करतोच आहोत, पण पुन्हा एकदा मी बजेटवर येते. एक इन्कम टॅक्स कन्सल्टंट किंवा एक टॅक्स कन्सल्टंट म्हणून तुम्हाला काय वाटतं की बजेटनी सर्वसामान्यांना काय दिलं? ह्यावेळी बजेटमध्ये फार बदल झालेले नाहीयेत, एस्पेशली प्राप्तिकर जे ॲज ए स्लॅब रेट आहेत बरं. त्याच्यामध्ये जराही बदल झालेले नाहीयेत. बरं. त्यामुळे सर्वसामान्यांची निराशा झालेली आहे. यावेळी अपेक्षा अशी होती की जे लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे हम्म. ह्यांच्या दरांमध्ये थोडीशी सवलत मिळावी किंवा कमी मिळावी. बरोबर. इवन कुठेच त्यांनी चेंज केलेलं नाही. इनफॅक्ट STT FNO वरचा वाढवला, आणि ह्याच्यामुळे त्याच दिवशी बरोबर. शेअर बाजारने त्याच्यावर निगेटिव्ह रिॲक्शन दिली, थोडीशी नाराजी व्यक्त केली असं मी म्हणेन. बरोबर. तुम्ही आता मगाशी आपण त्या ऍक्ट बद्दल बोललोच आहोत की आधीचा ऍक्ट बंद होऊन आता 2025चा नवीन ऍक्ट सुरू होतोय, बरोबर? तुमच्या मते ॲज अन एक टॅक्स कन्सल्टंट आधीचा ऍक्ट व्यवस्थित होता का नवीन ऍक्ट चांगला आहे? आणि जर नवीन ऍक्ट आणि आधीच्या ऍक्टमधले बदल काय आहेत आणि फरक कुठले आहेत? कुठला अधिक क्लिष्ट आहे किंवा कुठला अधिक क्लिष्ट होता, म्हणजे आधीचा क्लिष्ट होता की हा चांगला आहे? नवीन ऍक्ट मध्ये बरेचशा मागच्या ह्याच्या त्या अँबिग्विटी होत्या, शब्दांचे कॉम्प्लिकेशन्स होते, हे काढून हम्म. त्यांनी नवीन ऍक्ट सोपा केलेला आहे. बरं. जसं मी आधी पण सांगितलं की इझी टू रीड आहे हा ऍक्ट. बरं. नंबर ऑफ सेक्शन्स कमी केले, बरं. त्यामुळे हा सर्वसामान्य माणसाला वाचायला एकदम सोपा आहे. बरं. पण त्याचे इमिजिएट फायदे काय आहेत या ऍक्टचे? 2025च्या ऍक्टचे इमिजिएट फायदे आहेत का? आपण आता येऊयात इन्कम टॅक्समध्ये जे जे बदल केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली की त्यांनी TCS लागू केला, बरोबर? म्हणजे मद्य, भंगार आणि खनिजे, म्हणजे जो TCS ऍक्ट जो आहे तो लागू केला. तर ह्याचा नक्की काय परिणाम होऊ शकतो रेव्हेन्यूवरती पण आणि इन जनरल पण? नाही, TCSचा जो कॉन्सेप्ट होता हो आधीपासून आहे त्यांच्यावर. बरं. त्यांनी काय केलं, सरकारने 2% एक मिनिमम रेट ऍप्लिकेबल केलाय. ओके. त्यामुळे काय झालं की पेमेंट ट्रेस होणार, आणि त्यांनी ऍडव्हान्स टॅक्स घेतले. 2% छोटासा रेट घेतल्यामुळे ना कोणालाच काही त्रास नाही होणार आहे. आणि जर त्यांना ते रिफंड हवा असेल त्यांनी रिटर्न भरावं आणि रिफंड घ्यावं. बरं. रिटर्न भरण्याची जी प्रोसेस आहे ही आतापर्यंतची प्रोसेस कशी होती? आता स्लॅबमध्ये बदल नाही झालेले आहेत, तरी पण आधीचे जे स्लॅब होते ते एकदा विस्तारित करून सांगाल का प्लीज? पहिली आपण ह्यावेळी समजूया की पुढच्या वर्षीसाठी रिटर्न्सच्या डेट काय असणार आहे. बरं. सरकारने ITR 1 आणि 2 साठी 31 जुलै, आणि जे बाकीचे आहेत ज्यांचं की पार्टनरशिप फर्म्स, इंडिव्हिज्युअल विथ बिझनेस अँड प्रोफेशन, ट्रस्ट, कोऑपरेटिव्ह सोसायटी, ज्यांना ऑडिट ऍप्लिकेबल होत नाही ह्यांच्यासाठी 31 ऑगस्टची डेट ठेवली आहे. ओके. म्हणजे 1 महिना वाढवलाय. त्याच्यानंतर रिवाइज रिटर्न साठीची जी डेट होती हम्म. ती पहिली होती 31 डिसेंबर, हम्म. ती आता वाढवून केली आहे 31 मार्च. ओके. बरं.
आता ह्या डेट्स वाढवल्या आणि आता आपण बोलूया स्लॅब्स बद्दल. स्लॅब्स बद्दल मी सांगतो. पहिलं न्यू रिजिम आणि ओल्ड रिजिम ओके. अशा दोन रिजिम मध्ये जातो. न्यू रिजिम मध्ये काय आहे, 0 to 4 lakhs पर्यंत नो टॅक्स. ओके. त्यानंतर 4 to 8 lakhs पर्यंत 5%. हम्म. 8 to 12 lakhs मध्ये 10%. 12 to 16 lakhs मध्ये 15%. 16 to 20 lakhs मध्ये 20%. ओके. 20 lakhs to 24 lakhs मध्ये 25% आणि 24 lakhsच्या वरती हम्म. 30%. ओके. हे न्यू रिजिमचे रेट झाले. आणि ओल्ड रिजिम मध्ये 0 to 2.5 lakhs नो टॅक्स, पुढे 5 लाखापर्यंत 5%, 5 to 10 lakhs 20% आणि 10% वरती 30%. हे करण्यामागे सरकारचा विचार काय असावा? न्यू रिजिम इम्प्लिमेंट करण्यामध्ये सरकारचा पहिला उद्देश हेच आहे की सिम्प्लिफाईड प्रोसेस करा. ओके. ते डिडक्शन्स क्लेम करा, त्याचे प्रूफ ठेवा, ह्याचा त्रासच नको लोकांना. ओके. सरळ सोपं आहे, रिटर्न भरा. न्यू रिजिम मध्ये कुठलंच डिडक्शन आम्ही देणार नाही, कुठलंच डिडक्शन तुम्ही क्लेम करू नका, पण लोअर रेट ऑफ टॅक्स घ्या. ओके. आधी कसं होतं की तुम्हाला सगळे प्रूफ मेंटेन ठेवावे लागायचे, सगळं करावं लागायचं. अच्छा. आणि यामध्ये मी लोकांना सांगेन, एस्पेशली ना ओल्ड रिजिम मध्ये लोक असं गव्हर्नमेंटच्या निदर्शनास आलेलं आहे की लोक चुकीचे डिडक्शन्स क्लेम करतात, म्हणजे त्याला फेक डिडक्शन्स क्लेम करतायत. ओके. असं गव्हर्नमेंटच्या निदर्शनास आलेलं आहे. तर असं जर असेल तर प्लीज असं करू नका, कारण सरकारचं सिस्टम खूप हाय एफिशियंट आहे. ते छोट्या छोट्या गोष्टींना इझिली पकडत आहे. ओके. म्हणजे ह्याच्यामुळे त्यांना भुर्दंड पेनल्टी सुद्धा मोठी आहे. 100 ते 200% पेनल्टी आहे जर हे पकडलं गेलं तर. आपण आता जे बोलतो आहे इन्कम टॅक्सच्या स्लॅब बद्दल. इन्कम टॅक्स बद्दलचे अनेक खटले, अनेक करदात्यांबद्दलचे खटले हे खूप पेंडिंग आहेत, बरोबर? तर हे पेंडिंग असल्यामुळे आता अर्थसंकल्पाच्या तरतुदीमध्ये या गोष्टींवरतीही लक्ष देण्यात आलेलं आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत की हे जे अनेक काळ पेंडिंग राहणारे खटले, ह्याच्यावरती आता काय फरक पडू शकणार आहे? सरकारने त्यांनी परत एकदा ही प्रोव्हिजन रिट्रेट केली असं म्हणू आपण. बरं. त्यांनी आधीच हे केलं होतं. एक तर ते त्याच्यासाठी अॅम्नेस्टी आणतील, नाहीतर जर खटले पेंडिंग राहू नये असं वाटतंय किंवा काही आहे खटले कोणाचं काही पेंडिंग आहे किंवा काय, त्यांनी हेही सांगितलं की काही डिडक्शन्स तुमचे क्लेम करायचे राहिलेत, म्हणजे तुमचं इन्कम काही रिपोर्ट करायचं राहिलंय, तर सरकारने आधीपासूनच मागच्या 5 वर्षांचे रिटर्न्स ओपन केलेले आहेत. बरोबर. तिथे तुम्ही क्लेम करा, जे इन्कम दाखवा, त्याच्यावरची नॉमिनल पेनल्टी, इंटरेस्ट फीस भरा आणि पुढे जा. आपण आता बजेटबद्दल बोलतो आहोत. बजेटमध्ये आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर आता आपण बोलतो आहे ते TDS आणि TCS. हे जे 2 गोष्टी, हे जे 2 शब्द लोकांच्या कानावर असतात. कसं होतं, लोकांना हे शब्द फक्त जे चलनात असतात हे शब्द कानावर पडतात. पण TDS आणि TTS म्हणजे TCS हे 2 शब्दांचा अर्थ काय? हा आधी आम्हाला समजावून सांगाल का? TDS म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स आणि TCS म्हणजे टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स. आपण ह्याचं पहिली लॉजिक समजूया की TDS आणि TCS का आणला. बरं. ओके. TDS का आणला? कारण सरकारला इन्कम ट्रेसिंग सहज जावं आणि त्याच्यासोबत सरकारला TDS आणि TCS एक प्रकारचा ऍडव्हान्स टॅक्सच आहे. बरं. जसं एखाद्याच्या सॅलरीमधनं टॅक्स कट होऊन जातो किंवा जसं प्रोफेशनलला जेव्हा आम्हाला क्लायंट फी देतो, समजा 1 लाख रुपये फी आहे, तर तो 194J मध्ये 10% डिडक्ट करूनच देतो. ओके. ह्याच्यामुळे 2 फायदे होतात. सरकारला कळतं की ओमकारचं उत्पन्न 1 लाख रुपये आणि त्याला कोणी दिलं, आणि दुसरी गोष्ट सरकारला टॅक्स मिळतो, ऍडव्हान्स टॅक्स मिळतो. आणि आमचंही काही नुकसान आहे, कधी ना कधी आम्हाला टॅक्स भरायचाच आहे, तो आधी भरला गेलाय. ओके. जसं मगाशी TCS मध्ये सांगितलं, TCSने सरकारने काय केलं, 2%च रेट ठेवला, एकदम नॉमिनल रेट ठेवला. ओके. त्याच्यामुळे काही खिशाला कोणाच्या चिमटा बसत नाही आणि सरकारलाही टॅक्स मिळतो. ओके. दुसरी गोष्ट, सरकारला कळतं की कोणाचं किती उत्पन्न आहे, कोणाला कोणाकडून किती पेमेंट येत आहे. ओके. म्हणजे ते जे म्हणतायत सीमलेस फ्लो ऑफ द ट्रान्झॅक्शन, ते सहज शक्य होतं. पण TDS आणि TCS ह्याच्यामुळे अनिवासी जे भारतीय आहेत त्यांच्या ज्या मालमत्तेबद्दल आपल्याला त्याच्यावरती ते कशा पद्धतीने वर्क करत आहे? TDS जे आहे याच्यामध्ये मी सांगेन, नॉन रेसिडेंटसाठी ह्यावेळी थोडंसं सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. बरं. पहिली त्यांना टॅन घ्यावा लागायचा, ह्याच्यामध्ये नॉन रेसिडेंटला 2 फायदे झाले. ओके.
पहिली गोष्ट त्यांना टाइम घ्यावा लागायचा, त्याच्यामध्ये प्रोसिजरल टाइम जायचा, 10 ते 15 दिवसांचा वेळ जायचा. आणि दुसरी गोष्ट, एकदा व्यवहार पूर्ण झाला की टीडीएस रिटर्न एनआरआय ला भरावा लागायचं, म्हणजे एनआरआय साठी भरावं लागायचं. ओके. कोणाला? बायरला, जो बरं. बायर ऑफ द फ्लॅट आहे. ही प्रोव्हिजन बेसिकली जे एनआरआय लोक जे आहेत, जे फ्लॅट सेल करतायत इंडियामध्ये, त्यांच्यासाठी आहे. ओके. त्यांच्यासाठी हे त्यांनी सिम्प्लिफिकेशन केलं आणि जे रेसिडेंट करायचं तेच त्या ऍट पार नॉन रेसिडेंटला आणून ठेवलेलं आहे त्यांनी. ओके. म्हणून काय झालं, आता काय होतं, त्याच्यामुळे टीडीएस रिटर्न भरायचं निघून गेलं, पॅन नंबरने म्हणजे 10-15 दिवस वाचले. हम्म. हा पहिला फायदा झाला. ओके. आणि मी एनआरआय साठी सांगेन, एनआरआय साठी ऑलरेडी सरकारने, म्हणजे आता नाही आधीपासूनच, एक लोअर डिडक्शन सर्टिफिकेट आणून ठेवलेलं आहे. ओके. त्याच्यामध्ये सरकार सांगतं जेव्हा तुम्ही व्यवहार करता त्याच्या आधी तुम्ही अप्लाय करा बर. लोअर डिडक्शन सर्टिफिकेट अंडर सेक्शन 197. ओके. आमचा रेट 12.5% अलॉंग विथ द सरचार्ज अँड सेस. ओके. पण तुम्ही काम करा, जर तुम्हाला वाटतं मला कमी रेट मिळाला पाहिजे आणि कमी रेटने टीडीएस कट झाला पाहिजे माझा, हम्म. तर तुम्ही अप्लिकेशन करा, सगळे डॉक्युमेंट्स द्या, ऑनलाईन आहे सगळं, ओके. तुम्ही अप्लिकेशन करा, आम्ही तुम्हाला लोअर रेट ऑफ टॅक्सचं सर्टिफिकेट देतो. मग त्याच रेटने टीडीएस भरा, टीडीएस कापायला सांगा आणि त्याच रेटने टीडीएस भरा. ओके. त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे जर कधी कधी तर प्रॉपर्टीचे भाव करोडोमध्ये, कधी कधी 15% रेट जातो टीडीएसचा. ओ. जर लोअर डिडक्शन, मी माझ्या केसेस अशा कितीतरी क्लायंटच्या केसेस केल्या ज्याच्यामध्ये रेट 2% आला, 5% आला, पण त्याच्यासोबत प्रॉपर पेपर असणं गरजेचं आहे. ओके. आता आपण एनआरआय बद्दल बोलतोच आहे, तर तिथे माझा आणखीन एक प्रश्न यालाच धरून की परदेशी मालमत्ता असेल किंवा परदेशी गुंतवणूक, ह्याच्याबद्दल काय बजेटमध्ये घोषणा केलेली आहे? बजेटमध्ये जी घोषणा झाली त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, एनआरआय ना सांगितले तुमच्या इंडियामधल्या प्रॉपर्टी डिस्क्लोज करा. बर. आणि आपल्या लोकांना सांगितलंय, हा नियम आधीपासूनच आहे, जे रेसिडेंट आहेत त्यांना सांगितलंय की तुम्ही बाबा बाहेर जे जे तुमचे असेट्स आहेत, म्हणजे काय असं, तर बघा मला सांगतो, बरेचसे लोक युएस स्टॉक एक्सचेंज मध्ये इन्व्हेस्ट करतात, लंडन स्टॉक एक्सचेंज मध्ये इन्व्हेस्ट करतात. काही लोकांच्या बाहेर प्रॉपर्टीज आहेत, युके मध्ये, कॅनडामध्ये, युएस मध्ये. ते इंडिया सांगते, म्हणजे सरकार सांगते की तुम्ही घोषणा करा त्याची, सरकारला टॅक्स नाही घ्यायचा त्याच्यावर, ओके. पण काय तुमची मालमत्ता आहे हे कळलं पाहिजे. आणि एनआरआय ना सांगते तुमचे इथे काय आहे बर. हे सांगा. आणि हे सरकारचा अधिकार आहे की सरकारला, आता काय होतं, आपण जेव्हा पॅन कार्ड काढतो, भारतीय जो अनिवासी असतो तो लहान असताना पॅन कार्ड काढतो, हम्म. त्याचा ऍड्रेस इथलाच असतो, पण तो पुढे जाऊन सरकारला सांगतच नाही की तो बाहेर गेलाय. अच्छा. आणि मग काय होतं, आता बघा कसं होतं, बघा सरकारचा सिस्टम खूप एफिशियंट आहे सध्याचा. तो पोर्टलवर नॉन रेसिडेंट म्हणून जाहीर करत नाही, पासपोर्ट नंबर देत नाही, किंबहुना त्यांना त्याचं ज्ञानच नसतं, म्हणून असं प्रॉब्लेम होतो. हम्म. आणि इथे करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतात. मग सरकारचा सिस्टमला असा प्रश्न पडतो, अरे ह्याचं इन्कमच नाही, हा रिटर्नच भरत नाही, हम्म. ओके, मग हा करोडो रुपये आणतो कुठून? अच्छा. चुकीचं नाहीये, दोघांचं चुकीचं नाहीये, नॉन रेसिडेंटला माहित नाहीये बरोबर. आणि सरकारचा सिस्टम कळत नाहीये. बरोबर. म्हणून सरकार सांगते तुम्ही डिस्क्लोजर द्या. ओके. सरकार फक्त सांगते या आणि डिस्क्लोज करा. अच्छा. आणि हेच सरकारचा अधिकार आहे आणि बरोबर पण आहे. सरकारला कळलं पाहिजे की कुठे काय चाललंय. अच्छा. म्हणजे एकूणच परदेशी मालमत्ता जेवढी आहे तुमची, ती तुम्ही गव्हर्नमेंटकडे किंवा सरकारकडे ओपनली सांगू शकता. ओपनली सांगू, सरकार म्हणतच नाही की आम्ही त्याच्यावर टॅक्स घेणार. अच्छा. पण सरकारला कळलं पाहिजे. कळलं पाहिजे. उदाहरणार्थ मी रेसिडेंट आहे, मी युएस स्टॉक एक्सचेंज मध्ये इन्व्हेस्ट करतोय किंवा युएस म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करतोय, हम्म. जे आजकालचं युथ करतं. बरोबर. मग सरकारला कळलं पाहिजे की परदेशी चलन कुठे चाललंय, की कुठे इन्व्हेस्टमेंट होते या माणसाची. बरोबर. भारतामधल्या डेटा सेवा केंद्रांचं आता आपण त्याच्याबद्दल बोलूयात, कारण की सध्या डेटा हा खूप मोठा आणि महत्त्वाचा टॉपिक झालेला आहे. भारतीय डेटा संदर्भांमध्ये जागतिक स्तरावरती आता सध्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. परदेशी कंपनीला या बजेटमध्ये 2047 पर्यंत सूट दिलेली आहे. तर ही घोषणा नक्की काय आणि ह्याचा आपल्याला कशा पद्धतीने उपयोग होणार आहे? भारत डेटा सेंटरचा उपयोग काय असतो पहिली हे म्हणून. एआय साठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो डेटा. बरोबर. जर डेटा बंद पडला तर एआयचा काहीच उपयोग. ओके. भारत एआयच्या रेसमध्ये थोडासा मागे आहे, पण त्याला डेटा सेंटरच्या
रेसमध्ये मागे नाही राहायचंय. कारण डेटा हेच बेसिक आहे एआयचं. जर भारत डेटा सेंटरला इथे सवलत देतोय, म्हणजे ही सवलत फक्त परदेशी कंपन्यांना नसणार, आपल्या कंपन्यांना सुद्धा आहे. म्हणजे या डेटा सेंटर एस्टॅब्लिश करायच्यामुळे आपले लोक शिकणार, बरोबर. कसं केलं पाहिजे हे शिकणार. हे सगळ्यात मोठा फायदा आहे. बर. हे जे नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि ह्यात जर भारत त्याच्यामध्ये डेटा सेंटर बनवू शकला, जे भारत करतोय, खूप मोठ्या पद्धतीने करतोय, ह्या ना त्या पद्धतीने सगळ्या डेटा सेंटरच्या रेसमध्ये वर्ल्ड वाईड भारत पुढे जायचा आटोकाट प्रयत्न करतोय. आणि जर तो करू शकला, जसं गिगा फॅक्टरी ऑफ अ डेटा सेंटर वगैरे सेट झाल्या इंडियामध्ये, तर आपण एआयच्या रेसमध्ये खूप पुढे निघून जाऊ. ओके. जशी आज अमेरिकेची चायनावर डिपेंडन्सी आहे मॅन्युफॅक्चरिंगसाठी, तशी जगाची भारतावर डिपेंडन्सी राहील डेटा सेंटर्ससाठी. हा फार मोठं उद्दिष्ट ठेवून सरकार हे पाऊल उचलत आहे. आपण एआय मध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. एआय साठी आपल्याला डेटा खूप महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये बजेटमध्ये असं सांगितलंय की परदेशी कंपन्या ज्या आहेत त्या परदेशी कंपन्यांना 2047 पर्यंत करावरती सूट देण्यात आलेली आहे. याचा आपल्याला कितपत फायदा होणार आहे? बघा, करावर सूट देण्यामागचं लॉजिक हेच आहे की डेटा सेंटर एस्टॅब्लिश करायला करोडो रुपये खर्च होतो. त्याच्यामध्ये जर इन्कम जेव्हा येणार त्याच्यावर जर आपण टॅक्स लावायला लागलो तर त्यांना ते कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट रिकव्हर करणं खूप मुश्किल आहे. आणि सध्या कॉम्पिटिशन पण खूप कठोर आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे भारत सरकार हे टॅक्स हॉलिडे देऊन ह्या लोकांना ते कॉम्पिटिशन मध्ये पुढे द्यायचा प्रयत्न करतो. ह्याच्यामुळे काय होतं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी आहे किंवा जी पर युनिट जी कॉस्ट येणार आहे ती स्वस्त होईल. आणि त्याच्यामुळे आपण बाकीच्यांच्या तुलनेत आपण खूप पुढे जाऊ शकतो. ओके. शेअर बाजार हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आता प्रश्न झालेला आहे, कारण प्रत्येकाचं लक्ष तिथे होतं. बजेट सुरू होण्याच्या आधी, रविवार असूनही यावेळेस मार्केट ओपन होतं. बजेट सुरू होण्याच्या आधी शेअर मार्केट कोसळलं होतं आणि बजेट डिक्लेअर झाल्यानंतर शेअर मार्केट अजून कोसळलं. तर शेअर बाजार या संदर्भामध्ये तुम्ही बजेटच्या बाबतीत आणि इन्कम टॅक्सच्या बाबतीत काय सांगाल? शेअर मार्केटमध्ये म्हणजे सांगायचं म्हणजे जसं मी आधी सांगितलं की लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, ह्यामध्ये आपण समजूया की एफएनओ वरचा टॅक्स, एफएनओ वरचा एसटीटी वाढला आणि मार्केटने चुकीच्या पद्धती म्हणजे निगेटिव्ह साईडला रिॲक्ट केलं. दुसरी गोष्ट, सरकारकडून जी अपेक्षा होती की एलटीसीजी आणि एसटीसीजी कमी होईल किंवा 87A चं रिबेट तरी ऍटलिस्ट त्यांना अलाउड होईल, काहीच झालं नाही. पण आपण आता समजूया की ह्याच्यामध्ये सुद्धा आपण कसं टॅक्स प्लॅनिंग करू शकतो. एक्झॅक्टली. टॅक्स प्लॅनिंग कसं केलं जाऊ शकतं आपण हे समजूया. काय होतं, पहिली एलटीसीजी 1,25,000 पर्यंत एक्झम्प्ट आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट, जेव्हा शेअर विकतात ना लोक, हे पण बघा की पिरियड ऑफ होल्डिंग 365 दिवसाच्या आसपास तर नाही ना पोहोचला. ओके. काय होतं, जसं मी आधी सांगितलं की एसटीसीजीचा रेट 20% आहे आणि एलटीसीजीचा 12.5% आहे. बरं, त्याच्यामुळे काय होतंय, जर आपण अप्रॉक्सिमेटली 300 दिवसांच्या आसपास पिरियड ऑफ होल्डिंग आहे, 2 महिने थांबा आणि मग विका. अच्छा. मग विका. त्याच्यामुळे टॅक्स रेट कमी लागेल. आणि जर 1,25,000च्या आत गेन असेल तर प्रश्नच संपला, मग ते टॅक्स फ्री आहे ना तुमचं उत्पन्न. आणि ह्याच्यामध्ये लोकांचा हाही प्रश्न असतो, अरे शेअरचा भाव पडला तर, अरे पण हे विचार कर, जर 10% जरी पडला, उदाहरण मानून चालायचं झालं, समजा 5% पडला असं मानूया, 1,000 रुपयाचा शेअर तुमचा आला 900 रुपयावर. पण तो जर तू आधी विकला असतास तर 1,000 रुपयावर तुला 20% टॅक्स द्यावा लागला असता, म्हणजे तुझ्या हातात 800 रुपये उरले असते. आणि त्याच्यापेक्षा जास्तीच उरतील ना. कारण एलटीसीची सूट पण तर आहे 1,25,000ची तुम्हाला, आणि जर नाही झालं 1,25,000 तर 12.5%नेच टॅक्स भरायचा आहे. म्हणजे मध्ये 7.5%चा डिफरन्स वाचणारच आहे. त्याच्यामुळे विकताना हे चेक करणं खूप गरजेचं आहे की तुम्ही एसटीसीजी करताय, एलटीसीजी करताय, काही. इन्कम टॅक्स हा एक पॉइंट असा आहे की ज्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. बरोबर. इन्कम टॅक्स वाचवणं याच्यामध्ये प्रत्येक जण अगदी काळजीपूर्वकरित्या काम करत असतो. रादर सीए आणि या सगळ्या लोकांचं सध्या लक्ष तेच असतं की हाऊ टू सेव्ह इन्कम टॅक्स.
तर माझा प्रश्न हाच आहे की एक सर्वसामान्य लोकांसाठी की तुम्ही इन्कम टॅक्स कशा पद्धतीनं वाचवू शकाल? हा जिव्हाळ्याचा विषय आहे. पहिली गोष्ट सॅलराईडसाठी, कारण त्याच्यासाठी फार कमी वेज आहेत. तरी सुद्धा जेवढे पैसे वाचवता येतील तेवढे आपण प्रयत्न करा. पहिली गोष्ट, नेहमी ओल्ड रिजिम की न्यू रिजिम हे चेक करा. जरी एम्प्लॉयमेंटमध्ये म्हणजे एम्प्लॉयरला सांगितलं असेल की बाबा ओल्ड रिजिममध्ये रिटर्न फाईल करताना ओल्ड रिजिम किंवा न्यू रिजिम सिलेक्ट करण्याचा ऑप्शन सॅलराईडला असतो. ओके. तो बघा की न्यू रिजिम मध्ये बेनिफिशियल आहे. आता ही न्यू रिजिम आहे, ती 99% लोकांना बेनिफिशियल होणारच आहे. ओके. पण कधी कधी काय असतं, काही लोकांचे इंटरेस्टचे डिडक्शन्स असतात, हाऊसिंग लोनचे डिडक्शन्स असतात, इंटरेस्ट ऑन एज्युकेशनचे डिडक्शन्स असतात. ते सुद्धा कन्सिडर करून एक्झॅक्ट किती टॅक्स येतोय हे कॅल्क्युलेट करूनच पुढे गेलं पाहिजे. बर. दुसरी गोष्ट, ऍडव्हान्स टॅक्स भरा. आता काय असतं, काही लोकांची सॅलरी 11 लाख असते, मग ते म्हणतात अरे 12 लाखापर्यंत टॅक्स नाही आहे, मग मला टॅक्स येणारच नाही. पण त्याच्यासोबत बाकीचे अदर सोर्सचे इन्कम पण चेक करा. म्हणजे कधी कधी काय असतं, काही लोकांचं 11 लाखाचं उत्पन्न असतं, पण 3 लाख रुपये हे त्यांना FDचं व्याज असतं किंवा सेव्हिंगचं व्याज असतं. बर. मग अशा वेळी त्यांचं इन्कम हे 12 लाखाच्या पुढे जातं. ओके. मग अशा वेळी काय होतं की त्यांना टॅक्स भरायला येतो, आणि ऍडव्हान्स टॅक्स न भरल्यामुळे त्यांना 234B आणि Cचं इंटरेस्ट पण लागतं. ओके. ऍडव्हान्स टॅक्सच्या डेट्स ज्या आहेत त्या 15 जून, 15 सप्टेंबर, 15 डिसेंबर आणि 15 मार्च. 31 मार्च पर्यंत जरी टॅक्स भरला तरी सरकार त्याला ऍडव्हान्स टॅक्स म्हणतं. ओके. त्याच्यामुळे ऍडव्हान्स टॅक्स भरला आणि 234B आणि Cचा इंटरेस्ट जरी वाचला तरी फायदा आहे, बर. असं मी म्हणेन. ओके. पण ह्याच्यामध्ये इन्कम टॅक्स पेनल्टी हा एक सब्जेक्ट असतो की इन्कम टॅक्स भरल्यानंतर तुम्ही एक पेनल्टी लेट रिटर्न भरलं तर पेनल्टी, ओके. नाहीतर पेनल्टी नाही. पण त्या पेनल्टीसाठी काही स्लॅब्स त्यांनी ठेवलेले आहेत नाही. का? पेनल्टीसाठी स्लॅब्स म्हणजे जर लेट रिटर्न भरलं हम्म. आणि इन्कम 5 लाखाच्या खाली असेल तर 1000 रुपये, आणि Okay. 5 लाखाच्या वरती असेल तर 5000 रुपये. आणि आता बाकीच्या इन्कमसाठी म्हणजे आता आपण बिझनेस आणि प्रोफेशन हे पण एक हे आहे. बिझनेस आणि प्रोफेशन हे असं हेड आहे, तिथे टॅक्स प्लॅनिंगला सरकार सगळ्यात जास्ती वाव देतं. ओके. सगळ्यात जास्ती वाव देतं. जसं जर आता पहिली गोष्ट आहे, जर बिझनेसमॅन असेल आणि त्याचा टर्नओव्हर 2 करोड पर्यंत असेल हम्म. तर तो फक्त 8% प्रॉफिट, 8% किंवा 8%पेक्षा जास्ती प्रॉफिट दाखवून ओके. पुढे जाऊ शकतो. बर. ओके. फक्त 8%. ह्याला आम्ही 44AD म्हणतो. बर. आणि जर काही कंडिशन्स फुलफिल केल्या तर फक्त 6% किंवा 6% पेक्षा जास्ती प्रॉफिट दाखवून, जो त्याचा प्रॉफिट मार्जिन आहे तो दाखवून तो पुढे जाऊ शकतो. पण जर प्रोफेशनल असेल, जसं CA, CS, ICWA, आर्किटेक्ट, ह्या ना, जर तुमचं इन्कम जे आहे हे 75 लाखापर्यंत आहे तर त्याच्या 50% प्रॉफिट दाखवून हम्म. आपण पुढे जाऊ शकतो. ओके. आता ह्याच्यामध्ये काय आहे की समजा उदाहरणार्थ कसं आहे तुम्हाला सांगतो की बाबा नाही 24 आता माझा 24 लाख रुपये वर्षाचा हम्म. सेल्स आहे, टर्नओव्हर प्रोफेशनल रिसिट्स आहे, तर 12 लाखापर्यंत टॅक्स नाहीये. 12 लाखापर्यंत टॅक्स नाहीये, बरोबर आहे. हम्म. मग अशा वेळी 24 लाखापर्यंत 12 लाखापर्यंत जर प्रॉफिट दाखवला, म्हणजे 12 लाख प्रॉफिट दाखवला हम्म. तर तुम्हाला टॅक्स हे 0 येणार आहे. ओके. हा मेन फायदा आहे. आणि सरकार फक्त प्रॉफिटवर टॅक्स घेतं, मग लॉसचा बेनिफिट देतं का, हा पण एक प्रश्न आहे. जर कॅपिटल लॉस झाला म्हणजे LTCL म्हणजे कॅपिटल लॉस झाला, लॉंग टर्म कॅपिटल लॉस किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस झाला, तर पुढे 8 वर्ष कॅरी फॉरवर्ड करणं पण अलाउड आहे. अच्छा. पण त्याच्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न टाइमात भरणं गरजेचं आहे. ओ. म्हणजे पुढच्या वर्षी 1 लाखाचा प्रॉफिट आहे आणि ह्या वर्षी 50,000चा लॉस आहे, तर पुढच्या वर्षी 50,000 वरच टॅक्स भरायचा आहे. अच्छा. जर बिझनेस लॉस झाला तो सुद्धा 8 वर्ष कॅरी फॉरवर्ड करणं अलाउड आहे. ओके. तिसरी गोष्ट, जर त्याच्यामध्ये जो डेप्रिसिएशनचा भाग असतो त्याला अनलिमिटेड टाइम पर्यंत कॅरी फॉरवर्ड करणं अलाउड आहे. बर. हाय, आता
कॅपिटल गेन्समध्ये काय होतंय, कॅपिटल गेनमध्ये जर कोणी हाऊस प्रॉपर्टी विकली, हम्म. म्हणजे घर विकलं, तर 1 वर्ष आधी किंवा 2 वर्ष नंतर घर घ्यायचं असेल तर हम्म. तर तुम्ही ते पैसे वापरू शकता, किंवा जर कन्स्ट्रक्ट करायचं असेल घर तर पुढे 3 वर्ष करू शकता. पण कसं, लोकांना काय वाटतं, ते पैसे आपल्या अकाउंटमध्येच ठेवायचे नाही. त्याच्यासाठी कॅपिटल गेन स्कीम अकाउंट नावाचं एक अकाउंट असतं, बँकेमध्ये जाऊन विचारायचं, कोणी ओपन करून देतं. बर. त्याच्यात ते पैसे इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगची जी डेट आहे त्याच्या आधी भरायचे असतात आणि मगच ते पैसे वापरायचे असतात. ओके. किंवा रिटर्न फायलिंगच्या आधी ते पैसे घर घ्या, विषय संपवा. जर पुढच्या 2 वर्षामध्ये घ्यायचं आहे हम्म. किंवा 3 वर्षामध्ये कन्स्ट्रक्ट करायचं आहे तर त्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट करणं रिटर्न फायलिंगच्या डेट पर्यंत अनिवार्य आहे. ओके. पण फक्त असंच आहे का की घरालाच बेनिफिट आहे? नाही. जर तुम्ही कुठला पण लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला आणि तुम्ही हाऊस प्रॉपर्टी विकत घेतली ओके. तरी सुद्धा ते अलाउड आहे. पण हे सगळे टॅक्स प्लॅनिंगचे मार्ग अवलंबताना प्रॉपर कन्सल्टेशन घ्या. ओके. प्रॉपर कन्सल्टेशन घ्या की काय आहे, कसं केलं पाहिजे. ह्याच्यासोबत काय असतं, HUF क्रिएट करा, हिंदू अनडिवायडेड फॅमिली. बर. ह्याचा काय फायदा होतो, आता बघा, हे अदर सोर्सचं कधी कधी मी जसं सांगितलं, काही माणसाचं उत्पन्न 11 लाख रुपये आहे हम्म. आणि 3 लाखाचं व्याज आहे. ग्रॉस टोटल केली तर 14 लाख होते आणि त्या माणसाला टॅक्स भरायला येतो. पण हे जर आपण 3 लाखाचं जे FD आहे हे HUF वर केलं आणि 11 लाख इथे ठेवले हम्म. तर दोन्हीकडे टॅक्स लागणार नाही. ओके. पूर्ण विचार करून करा. आणि जर NRI साठी जसं मी एक सांगितलं, सेक्शन 197 साठी अप्लाय करा, ओके. म्हणजे त्याला लोअर डिडक्शन सर्टिफिकेट म्हणतो. त्याच्यासोबत TRC, टॅक्स रेसिडेन्सी सर्टिफिकेट, असे बरेचसे उपाय सरकार नॉन रेसिडेंट्सला पण देतं. ओके. पण ते योग्य मार्गदर्शन करून सगळे पेपर दाखवून ते उपाय करणं योग्य आहे असं मी म्हणेन. ओके. आणि हाही गैरसमज आहे सध्या चालू असलेला की 12 लाखापर्यंत टॅक्स एक्झम्प्ट आहे. नाही, हे समजा जसं स्लॅब रेट आहे 0 to 4 lakhs, 4 to 8 lakhs, 8 to 12 lakhs, ह्याच्यामध्ये टॅक्स येतोय पण सरकार रिबेट प्रोव्हाइड करते अप टू 60,000. ओके. म्हणजे काय होतं, समजा माझं उत्पन्न 8 लाख रुपये आहे हम्म. असं मानून चाला, तर टॅक्स येतो 20,000चा. पण सरकार काय म्हणतं, ठीक आहे 20,000 टॅक्स येतोय, आम्ही तुम्हाला 20,000चं डिस्काउंट देतोय, रिबेट देतोय. ओके. असं समजू नका की 12 लाखापर्यंत टॅक्स नाहीये, टॅक्स येतोय पण सरकार 60,000चं तुम्हाला रिबेट देत आहे. अच्छा. पण हे रिबेट लॉंग टर्म कॅपिटल गेन्स आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्सच्या येणाऱ्या टॅक्सवर ऍप्लिकेबल नाहीये. ओके. हे समजणं अत्यावश्यक आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा 1 लाख रुपयाचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे तर त्याला 20,000 रुपये टॅक्स येणार, पण त्याच्यासाठी 87A चं रिबेट काम करणार नाही. ही हॅज टू पे द टॅक्सेस. ओके. हे समजून कुठून उत्पन्नाचा स्रोत येतोय, काय आहे गव्हर्नमेंटच्या प्रोव्हिजन्स, हे सगळं विचार करून तुम्ही टॅक्स प्लॅनिंग केलं पाहिजे असं मी म्हणेन. ओके. खूप महत्वाची माहिती आहे ही खरं तर. आपण आता पुन्हा एकदा शेअरवरती येऊयात की शेअर्स म्हटलं की शेअर्समध्ये घेणं आलं देणं आलं, पण शेअर बायबॅक करण्याची जी आता एक तरतूद त्यांनी बजेटमध्ये सांगितली त्याच्यावरती थोडं विस्तृत सांगा ना. शेअर बायबॅक, पहिली बायबॅक ऑफ शेअर काय हे समजूया. सगळे शेअर आता ह्याच्यामध्ये करंट केस जी झाली आहे ती इन्फोसिसची झाली आहे आणि इन्फोसिस वरनं सरकारच्या लक्षात आलं की आपली प्रोव्हिजन मध्ये थोडीशी गडबड झाली. इन्फोसिस आता कसं होतं, शेअर बायबॅक म्हणजे आपण समजत होतो, इन्फोसिस काय करतो, त्याचे जे शेअर आहेत त्याच्यातला काही भाग हा स्वतःकडे शेअर विकत घेतो. जे बाकीचे इक्विटी शेअर होल्डर असतात त्यांच्याकडूनच त्यांचे आपले शेअर एका भावात विकत घेतं. जेव्हा इन्फोसिसने ही अनाउन्समेंट केली तेव्हा त्यांचा शेअरचा भाव होता 1,500 रुपये बरं. आणि ते म्हणतात आम्ही 1,800 रुपयाला
ते जे बाकीचे इक्विटी शेअर होल्डर्सकडनं हा भाग जे शेअर्स आहेत ते विकत घेणार. ओके. आधीची प्रोव्हिजन काय होती हे समजूया, म्हणजे आता काय बदल झाला हे समजेल. आधी गव्हर्नमेंटने काय सांगितलं प्रोव्हिजन मध्ये चेंज करून, जसं मी सांगितलं भाव 1500 रुपये, मी उदाहरणार्थ माझं मी 1500 रुपयाला विकत घेतलं आणि 1800 रुपयाला इन्फोसिसने बायबॅक अनाऊन्स केला. सरकारची मागची प्रोव्हिजन काय होती माहितीये, 1800 रुपयाला आम्ही इन्कम फ्रॉम अदर सोर्स मध्ये डिव्हिडंड म्हणून ट्रीट करणार अच्छा. आणि जे 1500 रुपये आहे त्याला आम्ही कॅपिटल लॉस म्हणून तुमच्या पिरियड ऑफ होल्डिंग वरनं म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल लॉस किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस ट्रीट करणार. ओके. आता यामुळे प्रॉब्लेम काय झाला, ह्यामुळे प्रॉब्लेम कुठे झाला बघा. गव्हर्नमेंटने सांगितलं की आम्ही 1800 रुपये डिव्हिडंड पकडणार आणि माझी बाईंग प्राइस 1500 रुपये होती, पण माझं उत्पन्न समजा 25 लाख रुपये आणि मला टॅक्स लागतो 30%. ओके. 1800 वर जर मी 30% टॅक्स भरला तर मला 540 रुपये टॅक्स भरला पाहिजे आणि इन्फोसिस मला 300 रुपये जास्ती देते. बरोबर. मग मी का देऊ शेअर बायबॅकला? बरोबर. 300 रुपये मिळणार आणि 540 रुपयाचा टॅक्स भरायचा, कोणी सांगितलंय? सरकारला लक्षात आलं की चूक झाली, म्हणून आता त्यांनी सांगितलं नाही तुम्ही परत एकदा जे आधी प्रोव्हिजन अशीच आधी प्रोव्हिजन होती मध्ये बदल केला, परत आता तेच केलं की ठीक आहे 300 रुपयावर टॅक्स भरा. ते पण कॅपिटल एकतर शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म. शॉर्ट टर्म लॉंग टर्म मुळे फायदा काय होतो, रेट कमी आहे. ओके. लॉंग टर्मला 12.5 आहे आणि शॉर्ट टर्मला 20% आहे. त्यामुळे हा फायदा आहे. ओके. म्हणजे आता जे केलं ते बरोबर आहे, असंच हवं होतं आणि हेच इंडस्ट्रीला एक्सपेक्टेड आहे. ओके. ह्याच्यामुळे सर्वसामान्यांचा पण फायदा होणार आणि बाकीच्या प्रमोटर ग्रुप्सचा पण फायदा होणार. तुम्ही गेली अनेक वर्ष प्रॅक्टिस करतात एक टॅक्स कन्सल्टंट म्हणून. तुम्ही हे बजेट अगदी थरोली या बजेटचा अभ्यास केला आहे. तुम्हाला एक टॅक्स कन्सल्टंट म्हणून या बजेट म्हणजे हे बजेट कसं वाटतं किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून काय अपेक्षित होतं? बजेट सर्वसाधारणच राहिलं. सर्वसामान्य जनतेला जे बेनिफिट्स दिले झाले, म्हणजे जसं लॉंग टर्मची एक्सपेक्टेशन होती, शॉर्ट टर्मची एक्सपेक्टेशन होती, किंवा स्लॅब रॅटमध्ये काहीतरी चेंजेस किंवा 87A रिबेटमध्ये काही चेंजेस केले गेले पाहिजे होते, ते चेंजेस एक्सपेक्टेड होते, जे नाही झाले असं मी म्हणेन. अच्छा. ओंकार सर, इन्कम टॅक्स म्हणजे काय? इन्कम टॅक्सची हिस्ट्री काय? सर्वसामान्य लोकांसाठी इन्कम टॅक्स किती महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हाऊ टू सेव्ह द टॅक्स, या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही आज इथे येऊन आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन केलंय. इन्कम टॅक्स भरणं जितकं गरजेचं आहे तसं तुम्ही उत्तमरित्याचा इन्कम टॅक्स भरला तर तुम्ही खूप चांगले नागरिक होऊ शकता, हे तुम्ही आम्हाला सांगितलं आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, यासाठी MyMTV तर्फे तुमचे धन्यवाद. 2026-27चं बजेट सगळ्यांसाठीच महत्त्वाचं होतं, पण हे बजेट कसं होतं हे आपण आधीच बघितलं. या बजेटमधला महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे इन्कम टॅक्स अर्थात आयकर. तुम्ही रेग्युलर आयकर भरत असालच, पण आयकर भरताना तुम्ही जर या चुका करत असतील तर त्या चुका टाळण्यासाठी आमचा हा पॉडकास्ट जरूर बघा. त्याचबरोबर हा पॉडकास्ट बरोबरच अजून कुठल्या विषयावरचे पॉडकास्ट ऐकायला आवडतील हे देखील नक्की कळवा. त्यासाठी MyMTVला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.